साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोनासारख्या महामारीच्या काळात देखील महाविकास आघाडीचे सरकार हे सोलापूर जिल्ह्याला सापत्नभावाची वागणूक देत आहेत, असं म्हणत शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे 8 आमदार आणि 2 खासदार तसेच शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी उपस्थित आमदार आणि खासदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली। महाविकास आघाडी सरकारचा अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। मुख्यमंत्री व विभागीय आयुक्तांना वारंवार पत्रव्यवहार करून देखील सोलापूर जिल्ह्यात कोरोनासारख्या महामारीच्या काळात देखील मुबलक प्रमाणात रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि लस उपलब्ध करून दिली जात नाही। वेळीच ठाकरे सरकारने सोलापूरकरांच्या बाबतीतला दुजाभाव दूर करावा, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशारा यावेळी उपस्थित आमदारांनी दिला। 11 मधला एकही ऑक्सिजन प्लांट जानेवारीमध्ये पैसे येऊन सुद्धा 15-15 दिवसात साखर कारखाने किंवा इतर खाजगी व्यावसायिक आता ऑक्सिजन प्लांट उभारतात। जानेवारीमध्ये ऑक्सिजनला पैसे येऊन सुद्धा 5 महिन्यामध्ये हे जे आघाडी सरकार आहे त्यांना बहुतेक त्यांचा हिशोबात घोळ झाला असेल, कुणी किती पैसे खायचे म्हणून ऑक्सिजनचा निर्णय केंद्र सरकारकडून पैसे येऊन सुद्धा त्यांनी घेतला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त केंद्र सरकारकडे पोट दाखवायचं। मागील 8-10 महिने कोरोनाच्या काळात सर्व केंद्र सरकारने सर्व खर्च केला होता। लाखो कुटुंबांचा रेशनिंग धान्यापासून लसीपर्यंत सर्व केंद्र सरकारने खर्च केला होता। आज असं परिस्थिती आहे की जे लस मिळत नाही म्हणणारे आज यांना केंद्राने अधिकार दिल्यानंतर सुद्धा एक लस हे स्वतः विकत घेऊन देऊ शकत नाही। 18 वर्षाच्या मुलांच्या नंतरचं आज लसीकरण बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतला। एकीकडे म्हणायचं आम्ही ग्लोबल टेंडर काढतो, 2 महिने ग्लोबल टेंडर काढण्यात गेले, अजून टेंडरचा पत्ता नाही आणि लसीकरण बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारला घेतला। पूर्णपणे या सरकारची अवस्था अशी झाली की आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय। स्वतःही काम करत असताना रोज कमीत कमी 2 ते 3 फोन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, RDCला या ठिकाणी होतात। माननीय आयुक्त साहेबांबरोबर पण आमची सातत्यानं चर्चा होते, सौरभ साहेबांबरोबर, त्याचबरोबर राज्याचे चीफ सेक्रेटरी कुंटे साहेब यांच्याबरोबर ही चर्चा होत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, आरोग्यमंत्री असतील, शिंगणे साहेब आहेत, या सगळ्यांबरोबर सोलापूर जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीची चर्चा सातत्यानं होत असताना बऱ्याच वेळेस यांना आम्ही निवेदन केलं की सोलापूर जिल्ह्यावरती सातत्यानं अन्याय होतोय आणि या ठिकाणी नाईलाज म्हणून आपण या ठिकाणी ही वेळ नाही, आम्हाला पण त्याची जाणीव आहे की या ठिकाणी कुठंही या कोरोना काळामध्ये आंदोलनं किंवा असा प्रकार करू नये ह्या मताशी आम्ही सगळेजण सहमत आहेत। परंतु सातत्यानं रोजची जर परिस्थिती पाहिली, आज मी या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याची व्यथा सांगतो की 12 एप्रिलपासून 10 मेपर्यंतची जर आकडेवारी काढली तर 11,564 फक्त रेड रेमिश्योरचे इंजेक्शन सोलापूर जिल्ह्याला प्राप्त झाले आणि एका दिवशी 7,740 असे आकडे इतर जिल्ह्यांचे आहेत आणि आपल्या पुणे विभागामध्ये 5 जिल्ह्यांचं नियंत्रण असताना पुणे, सांगली, त्याचबरोबर सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्याचं विभागीय पातळीवरती नियंत्रण असताना जर 15,000 इंजेक्शन आले तर निम्मे इंजेक्शन पुण्यामध्येच थांबवले जातात आणि उर्वरित इंजेक्शन मग इतर जिल्ह्यांना, आणि त्यापैकी सगळ्यात लास्ट आकडा जर असेल तर सोलापूरचा। आज माझ्याकडे त्याची आकडेवारी आहे। आज या ठिकाणी 12 एप्रिलपासून आलेले 10 मेपर्यंतचे इंजेक्शन जवळपास 7 वेळेस तर आपल्याला निरंक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि काही वेळेस तर जवळपास या ठिकाणी कधी झालेलं वाटप पेशंटच्या प्रमाणात होत नाही, कधी 70 आलेले आहेत, कधी 624, 715, 117, 540, 282, त्याचबरोबर 812, 324 असे साधारण
सगळे 1000च्या 500 700 कुठं 100 अशा पद्धतीनं 10 मे पर्यंत इंजेक्शन आले. आणि ज्यावेळेस आम्ही सर्व खासदार आमदारांनी आम्ही उपोषण करण्याचा ज्यावेळेस निवेदन पाठवली त्यावेळेस मात्र परवा दिवशी जवळपास 1890 इंजेक्शन सोलापूर जिल्ह्याला अलॉट केली. या सोलापूर जिल्ह्याला वंचित ठेवायचा प्रयत्न करा. शोध घेतल्यावर माझ्यासारख्याला असं वाटतं की हा जिल्हा आघाडी सरकारच्या दृष्टीनं हा अलर्जी असलेला सर्वात जास्त आमदार या जिल्ह्याचे भाजपचे, दोन्ही खासदार भाजपचे, आणि म्हणून दुर्लक्ष होतंय का या आघाडी सरकारचं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार सर्व खासदार एकसंघ होऊन या सरकारच्या विरोधात लढतोय. जनतेला न्याय मिळावा. नाही आम्हाला ऑक्सिजन मिळत नाही, आम्हाला व्हेंटिलेटर मिळत नाही, आम्हाला लससुद्धा मिळत नाही. आणि लशीचं विकेंद्रीकरण करत असताना सुद्धा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे असून ठराविक ठिकाणीच ज्या ठिकाणी ह्यांना वाटतंय त्याच ठिकाणी लस केंद्रसुद्धा सुरू केलेले आहे. उदाहरण शहरामध्ये जर आम्ही बघितलं हद्दवाड भागामध्ये लशीचं केंद्रच नाही. हद्दवाड भागामधल्या लोकांनी ग्रामीणला कुठे तर जायचं. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्हाला न्याय मिळावा. केवळ सत्तेमध्ये आपण आहात, मोठ्या पदावर आहात, आणि म्हणून आपल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त लस घ्यायची, ऑक्सिजन खाट जास्तीत जास्त घ्यायची, व्हेंटिलेटर खाटसुद्धा आपल्याकडे जास्त घ्यायची. हा अन्याय सोलापूर जिल्हा सहन करणार नाही याच्याकडे. आणि आम्ही एक प्राथमिक स्वरूपामध्ये हा आज लाक्षणिक उपोषण केलं असं, धरणे आंदोलन आज आम्ही केलं असं, जिल्हाधिकाऱ्याला निवेदन नक्की देऊ. जर पुढच्या काळामध्ये जर असं कुठं वाटलं तर मला असं वाटतं की तीव्र आंदोलन करू. आणि या ठिकाणी एक हाहाकार उडाला. आणि पहिली लाट आपल्या केंद्रातल्या सरकारनं पूर्णपणे सावरत आली असताना दुसरी लाट या ठिकाणी आली. आणि देशामध्ये 10 जिल्हे कोरोनाग्रस्त झाले, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा या ठिकाणी 10 मध्ये समावेश होतो. आणि या ठिकाणी आम्हाला माहिती आहे की ज्या सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये अजिबात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता, त्या ग्रामीण भागामध्ये कोरोनानं आता हातपाय पसरल्यामुळं या ठिकाणी फार परिस्थिती गंभीर झालेली आहे. या ठिकाणी सरकारचं दुर्लक्ष या सोलापूर जिल्ह्यावर व्हायला लागलेलं आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन असू द्या, ऑक्सिजनचा पुरवठा असू द्या, कोरोना लसी असू द्या, प्राथमिक उपचाराचे औषध उपचार असू द्या, त्या ठिकाणी कोरोना लशीच्या बाबतीत सांगितलेलं आहे तुम्हाला की आमच्या या जिल्ह्याला 3 लाख लसी उपलब्ध झाल्या तर पुणे जिल्ह्याला 10 लाख या ठिकाणी लसी देण्याचा या सरकारनं प्रयत्न केलेला आहे. आसपास जिल्ह्याला सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन सुद्धा पुणे जिल्ह्याला 5000, आम्हाला 500 अशा पद्धतीचे सवतीमत्सर वागणूक या ठिकाणी या जिल्ह्याला दिलेली आहे. दरम्यान आंदोलनकर्त्या आमदारांनी आणि खासदारांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन आम्हा सोलापूरकरांच्या वेदना ठाकरे सरकारपर्यंत पोचवाव्यात अशी विनंती केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.